आता काय करायचं? आता काय अजून थोडा वेळ वाट बघूया. काय गडबड झाली पोटाची? सुरेख झाले जेवण. आमच्या होणाऱ्या सुनबाई इतक्या सुगरण आहेत, बऱ्याच दिवसांनी इतकं सुग्रास जेवण जेवलं. जीव अगदी तृप्त झाला. माफ करा. खरं सांगू का आत्याबाई, तिला का नाही साधं पाणी पण उकळता येत नव्हतं बघा. जेवण बनवायचं तर लांबच राहिलं. पण मी समजा स्वतः शिकवलं बरं का तिला. होय का नाही ग सपने? ह्यांनी शिकवलं. मला ह्यांनी शिकवलं. सवी कवीला ह्यांनी शिकवलं. सगळ्यांना मम्मी शिकवतात. म्हणजे कसं तिला तिच्या आईने का नाही काही शिकवलं नव्हतं बघा. म्हणजे साधा भात पण शिजवा येत नव्हता तिला. हा, आणि त्यात ती पोलिसात आहे ना, तेव्हा स्वयंपाकाची काय आवडच नाही तिला. आणि सारखी ती ट्रेनिंगला जात होती. इकडं ट्रेनिंगला, तिकडचं ट्रेनिंग, इकडचं ट्रेनिंग, तिकडचं ट्रेनिंग, सारखी ट्रेनिंगवर असायची ती. त्याच्यामुळे तिला काहीच येत नव्हतं. पण मी तिला असं दमात घेतलं आणि समजा कसं शिस्तात शिकवलं बघा. आणि म्हणून मग तिला चांगला स्वयंपाक जमायला लागला. बरोबर आहे का नाही सपने? बरोबर आहे. आणि मग ती ट्रेन झाली स्वयंपाकात. हा, आमच्या मम्मी साहेबांच्या हाताखाली ट्रेन झालेल्या बायका कुठपर्यंत पोहोचल्यात पार, है की नाही मम्मी? आमच्या गावात सुद्धा आहेत. गावात? गावातल्या राज्यात. गावातल्या राज्यात? राज्यातल्या गावात? आमच्या राज्यातल्या गावात सुद्धा अशा महिला आहेत. हा. पण सासू असावी तर आपल्यासारखी. म्हणजे सुनेला काय छान ट्रेन केलंय तुम्ही. उत्तम. खरे खरे. नाही म्हणजे थँक्यू. हा खरे. एखादं आवड वगैरे असेल का नाही असं बेस्ट सासू वगैरे, तर मम्मीनच द्यायला पाहिजे बघा. आम्हालाही खूप अवॉर्ड्स मिळालेत. म्हणजे आम्ही दिलेत अवॉर्ड्स, दिलेत सगळ्यांना प्रदान केलेत आमच्या राज्यात. हा बरोबर आहे, दिलीच असणार की. आता मंत्र्याची बहीण म्हणल्यावर काय. तिला एखादा असं ऑर्डर देऊन टाका. खरं काय? हा चालेल चालेल. सून म्हणून चालेल मला, पण बेस्ट सून म्हणून. मोठा द्या मोठा. कसला आवाज येते मम्मी? गुडगुड काहीतरी आवाज येतोय. हा, होय होय होय, खरं येते येते. भया, पण एवढ्या रात्रीचं कोण गुळण्या करते? भया, कोणाच्या कशात काय टाकलं काय माहिती. शी. आम्ही आलोच. बसा की, ती मुखवास नाही नाही, आम्हाला थोडा महत्वाचा भ्रमणध्वनी करायचा आहे. आलोच आम्ही. एवढ्या गप्पा रंगलेत आपल्या आवडचं वगैरे. थांबा की जरा. नको, तुम्ही इथे बसा ना, गप्पा मारा. हा, आम्ही आलो जरा. सोडायला नको नको. सावकाश सावकाश. महत्वाचं दिसतंय काम काहीतरी. मम्मी, मला आवड आणि तुम्हाला मंत्रीपद. मला मंत्रीपद तर मिळणारच. तुझा आवडत काय खरं नाही. भया, कोण गेलंय काय माहिती. कोण काय? ते आर्यन साहेबच असेल. ओ साहेब, ओ साहेब, उघडा ना. हो, इकड सण नाही होते आता. उघडा ना. साहेब, ओ साहेब, ओ साहेब, उघडा. ओ साहेब, उघडा. ओ काय थांबली होती का? तो काय स्टाईली मोजत होता का आतल्या? वा बाजूला. मंजू, आलं वाटतं.
आलं वाटतं. जा 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 जा. मंजरी मॅडम. आलास? हो. ते काय झालं? हा ते कामातच आहे तुम्ही अजून? एवढी कसली इमर्जन्सी आली रे? ठीक आहे ना सगळं? हो ते इमर्जन्सी म्हणजे काय नाही, ते सोडा, ते महत्वाचं नाही आहे. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की हा बोल बोल. खरंच जेवण खूप कमाल होतं. हो. अरे ते तर तू मागाशीच बोललास. परत सारखं सारखं तेच का सांगायचं? अरे नाही नाही, ते थोडं गडबडलो मी. ऍक्च्युली काहीतरी वेगळं सांगायचं आहे. म्हणजे बघा ना की उद्या आपलं लग्न झालं की मग ही गडबड. काय होते? ठीक आहेस ना? हो हो. तर ते काय नाही, नॉर्मल आहे. पाणी देऊ का तुला? नाही नाही, नको नको. ऑल ओके. अरे मी आलो. अरे बाळोत्री, काय कुठे निघाला तेवढ्या गडबडीत? तुम्ही कसं काय इथे? आमच्या नातून बाईंना काही तर सांगणार होतास ना तू. चल बोल पटकन, सांग आता माझ्या समोरच. काय झालं? ते झालं. असं कसं काही नाही, काही तर सांगायचं होतं एवढा वेळ. एवढा वेळ नाही नाही, काय महत्वाचं नाहीये. असं कसं नाही बोलायचं, बोल पटकन. आजोबा अहो, तुम्ही बाजूला हो ना, थोडी इमर्जन्सी आली आहे, मी बोलतो. मागे मागे मागे. इमर्जन्सी माझ्या समोर इंग्लिश मध्ये बोलतोस? मराठीत बोलायचं. आता इमर्जन्सीला काय काय मराठी काय? माठ, आणीबाणी म्हणतात. आणीबाणी माहित नाही? आणि चालला लग्न करायला. ओ आजोबा हो, जाऊ द्या ना मला आणीबाणी. नाही, अंतर मध्ये खूप अंतर पडतं. जे काय बोलायचं आहे ते आत्ताच बोलून मोकळा हो. मन मोकळं कर. मनात साठवून ठेवलेलं चांगलं नसतं. त्यामुळं जे काय